भगवंताने या ठिकाणी अनेक माणसं जन्माला घातलेली आहेत. मला सांगा, देवाने जन्माला घालताना काही भेद आहे का? 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र करा आणि एकत्र केलेली मुलं मला ओळखून दाखवा कोणत्या जातीचं आहे ते. ओळखाल? देवाने जन्माला घालताना कुठलाही भेद नाही. 10 मेलेल्या माणसांची राख एकत्र करा, मेलेल्या 10 माणसांची राख एकत्र करा आणि ओळखून दाखवा मला कोणत्या जातीच्या माणसाची कोणती राख आहे. मग वर्णभेद, जातीभेद, पंथभेद, अजून बऱ्याच प्रकारचे भेद येतात ना. तो गरीब आहे, मी श्रीमंत आहे. तो अशिक्षित आहे, मी सुशिक्षित आहे. तो काळा आहे, मी गोरा आहे. तो अमुक आहे, मी तमुक आहे. हे जे सगळे भेद येऊन आम्हाला जे चिटकतात ना, स्पर्श करतात ना, ह्या मधल्या काळामध्ये आता जर तसं जर पाहायला गेलं तर माणूस माणसाच्या आयुष्याची गणना करत असताना सहज कधीतरी पटकन बोलून जातो, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. ऐकलंय कधी हे बोलणं? असं माणूस सहज बोलून जातो, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. बोलतो की नाही? ते 2 दिवस कुठले माहितीये का? एक म्हणजे जन्म तारीख आणि दुसरं म्हणजे मृत्यूची तारीख. एक येणारा आणि जाणारा. जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात होतो. जर असतं तर कुठे जन्म घेतला असता? आपल्या हातात जर असतं जन्म घ्यायचं, कुठे घेतला असता जन्म आपण? जाऊ द्या, चला मी तुम्हाला फक्त एक झलक सांगतो नुसत्या, आपण कुठे जन्म मागितला असता. आता इथे महिलाच अनेक आहेत म्हणून आपण त्या पद्धतीने चालूयात, बोलूयात, बरं का? समजा एखाद्या मंगल कार्याच्या ठिकाणी तुम्ही गेलात, एक मोठा कार्यक्रम आहे आणि आनंदाचा कार्यक्रम आहे. आता त्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी जाताना महिला कशा जातात बरं? तयार होऊन. बरोबर, तयार होऊन जातात. त्या तयारीमध्ये सगळंच असतंय, बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला 100-500 माणसं असतील अशा मंडपामध्ये तुम्ही जाता, 100-200 महिला ज्या ठिकाणी असतील त्या महिलांना पाहून मला सांगा, त्या मंडपामध्ये गेल्यानंतर, त्या तिथे गेल्यानंतर तुम्ही कुठल्या महिलेचं निरीक्षण करून पाहता बरं? कुठल्या महिलेकडे एकटक लावून पाहता बरं तुम्ही? जास्त सोना आहे तिच्याकडे. सोन्याच बाजूलाच बसलाय ना माझ्या, नाही का? बरोबर सांगतोय तो, परफेक्ट उत्तर देतो एकदम. जास्त सोना जिच्या गळ्यामध्ये असेल तिच्याकडे एकटक लावून त्या महिला पाहत असतात, बरं का? असो, काही चुकीचं नाही बोललं, काही तो परफेक्ट बोललाय, कारण त्याचे निरीक्षण, पोरांचे निरीक्षण वृत्ती खूप वेगळे असते. असो, चला ठीक आहे, हरकत नाही, बरोबर बोलतो तो. बरं, आता मला सांगा, काय मनात येत असेल त्यावेळेला निरीक्षण करता करता माणसाच्या? जन्म कुठे व्हावा आमच्या हातात नाही, जन्म कोणत्या घरात व्हावा आमच्या हातात नाही, पण ज्या घरात आमचा जन्म झालाय ना, त्या घराचं मंदिर करायचं आमच्या हातात आहे, आमच्या हातात. छान वाटलं मला या ठिकाणी आल्यानंतर. त्या ठिकाणी मला माहित नाही आतमध्ये किती बेड आहेत आणि कसं किचन आहे आणि कशा प्रकारची व्यवस्था आहे, गरज पण नाही मला त्याच्याशी. पण देवारा पाहायला मिळाला, अनेक प्रकारचे देवांचं दर्शन या ठिकाणी झालं आणि व्यवस्थितरित्या पूजा वगैरे होते. त्याच्यानंतर ग्रंथ पाहायला मिळाले आणि महत्वाचं, मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर व्यासपीठ माझ्या बरोबर असतंय. पण आज माझी गाडी राहिली पडघ्याला आणि ताईच्या भावाच्या गाडीमध्ये इथपर्यंत आईच्या बरोबर आलो, त्यामुळे व्यासपीठ तिकडे राहिलं माझं, बरं का? नाहीतर त्या डिकीमध्ये व्यासपीठ पण असतंय. मला काळजी होती मिळेल की नाही मिळेल, नाही मिळालं तर म्हटलं पाटावर ग्रंथ ठेवू, पण इथे आल्याबरोबर व्यासपीठही बघितलं आणि ग्रंथही बघितलं. ऐका, ह्या घरामध्ये दुसरी किती श्रीमंती आहे मला माहिती नाही, दुसऱ्या कसल्या प्रकारची श्रीमंती हे माहिती नाही, पण जी अपेक्षित संतांना अपेक्षित असलेली श्रीमंती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली, मला पाहायला मिळाली. आणि थोडं समाधान वाटलं की एक आध्यात्मिक विचाराचं घर आहे, परमार्थिक विचाराचं घर आहे, ज्या ठिकाणी देवपूजा घडली जाते आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवाचं नामस्मरण घडलं जात आहे. पुन्हा एकदा ऐका,
कुठल्या घरात जन्म व्हावा हे आमच्या हातात नाही, कुठल्या घरात आम्ही जाणार हे मुलींच्या हातात नसतंय. आता असेल तर त्यांचं त्यांना लखला, पण विशेष करून आई वडिलांच्या हातात असते. आपण म्हणतो ब्रह्मलिखित गाठी असतात त्या. असो, विश्वास असेल त्या पद्धतीने आपण त्या दृष्टीने तिकडे बघूयात. कुठल्या घरात आम्ही जाणार ते आमच्या हातात नाही, पण ज्या घरात आम्ही जन्माला येतोय, ज्या घरात आम्ही जातोय, लक्ष्मीच्या पावलानं मापट ओलांडून ज्या घरामध्ये प्रवेश करतोय ना, त्या घराचं स्मशान करायचं की त्या घराचं मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे, आमच्या हातात. आता साधं उदाहरण आहे, माणसाला बर्बाद व्हायला काय करावं लागतंय बरं? काहीच करावं लागत नाही. बर्बाद व्हायला काही करावं लागतंय? काही वेगळ्या प्रकारची नवस करावं लागतंय का? वेगळ्या प्रकारचे उपवास करावे लागतात का? काय करावं लागतंय? एखाद्या वासनेअधीन माणूस सहज होतो, एखाद्या व्यसनाधीन माणूस सहज होतो, एखादा नाद माणसाला सहज लागतो की नाही? आई वडिलांना लाख वाटतंय की माझ्या पोरांच्या हातात सतत 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 काय असावं? पुस्तकच असावं. पण मोबाईल सुटत नाही, त्याला काय करणार? खरं की खोटं आहे? आई वडिलांना मनापासून वाटतंय माझ्या मुलांच्या हातामध्ये सतत काय असावं? पुस्तक असावं, त्यांनी वाचावं, त्यांनी अभ्यास करावा. पण नाद कसला लागलाय पोरांना? हल्ली मुलगा रडायला जरी लागला तरी आई त्याच्या हातात काय देते? तो गप्प बसावा म्हणून मोबाईल. नाही, जेवत जर नसेल ना, जेवायला जर काकू करत असेल ना, तरी एकीकडे त्याच्या हातात आणि एकीकडे, ऐका जरा, तुम्ही अन्न ग्रहण करत असताना जे पाहताय ना ते तुमच्या अन्नातून शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रवेश करत असत. म्हणून जेवताना टीव्ही सुद्धा बंद ठेवत चला. पोरांशी संवाद करा, मुलांशी बोला, मुलांना विचारा, मुलांशी अधिक करून तुम्ही बोला. जेवढे बोलाल ना, जेवढं त्यांच्याशी तुम्ही संभाषण कराल ना, तेवढं त्यांचंही हित आहे आणि तुमचंही हित आहे. मुलं अशी सहज घडत नसतात, त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करावे लागतात. असो, माणसाला बर्बाद व्हायला काही करावं लागत नाही, एखाद्या नादाच्या अधीन व्हायला, एखाद्या व्यसनाच्या अधीन व्हायला मुळीच काही करावं लागत नाही. तो सहज सहज त्या नादाधीन होत असतो, सहज व्यसनाधीन होत असतो. पण व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून प्रयत्न करावा लागतो. एखाद्याला नाद लागला ना एखाद्या गोष्टीचा की त्या नादातून मुक्त व्हावा, मोकळा व्हावा म्हणून प्रयत्न करावा लागतो. बरं का? आम्हाला आमचा उद्धार करून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा. आता अतिशय साधं उदाहरण सांगतो बघा. एखादी वाहती नदी आहे, त्या वाहत्या नदीमध्ये तुम्हाला पाण्याच्या बरोबर, प्रवाहाच्या बरोबर जायचंय. हातपाय हलवायची गरज आहे का? प्रवाहाच्या बरोबर जायचंय. अंग सोडून दिलं की प्रवाहाच्या बरोबर माणूस जात असतो. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल तर हातपाय हलवावा लागणार आहेत, प्रयत्न करावे लागणार आहेत आम्हाला. बरं का? स्वतःहून तो अट्टहास करावा लागणार आहे, स्वतःहून प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या धारा फोडून, भोवरे पार करून उगमापर्यंत जाणार आहोत, उगमापर्यंत जाणार आहोत. बरं का? ज्या ठिकाणी आपण, ज्या सागरामध्ये आपण पडलोय की ना, याला भवसागर म्हणतात, याला संसारूपी भवसागर म्हणतात. या संसारूपी भवसागरामध्ये जर आपण पडलोय, सापडलोय, तर याच्यामध्ये एक एक भोवरा माऊली असा आहे ना. एक वेळ बाहेरच्या नदीच्या भोवऱ्यामध्ये जर माणूस सापडला तर सहज सुटू शकतो, सहज मुक्त होऊ शकतो. पण या ठिकाणी असे काही भोवरे आहेत की त्या भोवऱ्यामध्ये जे जे सापडले ना ते बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले. बरं का? वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरळा, जिव्हाला वेळोवेळा भयानक, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली. माणसाला बर्बाद करणारे विषय, माणसाला बर्बाद करणारे विचार अनेक आहेत, अनेक आहेत. माणूस एवढा हुशार प्राणी आहे, माणूस एवढा बुद्धिवान प्राणी आहे की अनेक प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतोय त्याच्या बुद्धीने. माणूस
हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेण्याची बुद्धी माणसाकडे आहे, ते चातुर्य माणसाकडे आहे. पण माणसाकडूनच कोण खेळ करून घेतय हेच माणसाला कळत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदव्या भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा ह्या अनेक आहेत. आणि त्या माणसाच्या मनाकडून, माणसाच्या इंद्रियांकडून खेळ करून घेतात, खेळ करून घेतात. बर्बादीला कारण अनेक आहे. माणसाच्या बर्बादीला उद्धार करून घ्यायचा असेल तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कदाचित तुम्ही म्हणाल नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. बरं का? उद्धार करून घेण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. बरं का? कुठलीही वासना असू द्या, कुठलाही विषय असू द्या, कुठलंही व्यसन असू द्या, कुठलाही नाद असू द्या, कुठलाही विचार असू द्या, त्याच्यापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे ना, तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे, नामस्मरणच केलं पाहिजे. तुम्ही ठरवून जरी नामस्मरण केलं तरी त्याची प्राप्ती तुम्हाला मिळणार आहे. आणि चुकून जरी तुमच्याकडून नामस्मरण झालं तरी सुद्धा त्याची प्राप्ती तुम्हाला मिळणारच आहे, मिळणारच आहे. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाची नामे. अजामेळ म्हणजे एकेकालचा वाल्या कोली. वाल्या कोली माहिती आहे ना? वाटसरूला लुबाडणार, त्याच्याकडे जे काही असेल ते काढून घेणार आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणार. कथा खूप मोठी आहे, आपण पुढे सरकूया. एकदा फक्त संत त्याच्याकडे आले आणि संत जाता जाता तेवढं फक्त सांगितलं, ताईसाहेब गरोदर आहेत, अर्थात तुझी पत्नी आमच्या ताईसाहेब. उद्या जर मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेव. कधीच संतांचं ऐकलं नाही, साधूंचं ऐकलं नाही, पण तेवढं ऐकलं बरं का, आणि नारायण नाव ठेवलं. आयुष्यभर जी वाईट कर्म केली, अधम कर्म केली, अनितीने जो वागला, त्याचा त्रास शेवटच्या वेळेला व्हायला लागला. आणि अकांत वेदना ज्या वेळेला व्हायला लागल्या, अतिशय वेदना ज्या वेळेला व्हायला लागल्या, त्यावेळेला त्या वेदना सहन करता करता मुलाला हाक मारली, हे नारायणा धाव. जसा आवाज नारायणाला दिला ना, हाक मारली मुलाला, पण शेवटच्या वेळेला त्याच्याकडून भगवंताचं नामस्मरण झाल्यामुळे, नारायण नावाचा उच्चार झाल्यामुळे भगवंताला त्याला सोडवावं लागलं, त्याला सोडवावं लागलं. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, देवी चितेनी अवसरे जेवढून जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुम्हा. आम्हाला अखंड भगवंताचं नामस्मरण आम्ही का करायचं आहे, त्याला कारण म्हणजेच आमची शेवटची वेळ कधी असेल सांगू शकत नाही. कोणतीही वेळ आमची शेवटची असू शकते, पण शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल तर आम्ही अखंड 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 कुठेही जरी असलो तरी भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये देव कार्याची आवड निर्माण झाली पाहिजे, धर्म कार्याची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे, समाजसेवेची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. धर्म कार्य करत असताना माऊली धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे, धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. आम्ही शाळेत असताना मला प्रार्थना होती, खरा तो एकची धर्म. काय बरं? जगाला प्रेम अर्पावे. असेल, तुम्ही ऐकले असेल, वाचले असेल. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात. किती सोपं आहे ना, धर्माची व्याख्या किती सोपी आहे ना. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात, बरं का, धर्म म्हणतात.
मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी म्हातारं व्हावं असं कोणाला वाटतंय बरं? नाही वाटत. म्हातारं व्हावं असं कोणाला वाटतं इथे बसल्यापैकी? तुमच्या वाटण्यावर अवलंबून नाही. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी आपली वाटचाल आपोआप तिकडे होणार आहे. बरोबर आहे की ना? एक 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 पत्र ते पाठवत असतात, चला आता तुमची वाटचाल तिकडे होत चालली नाही. केस पिकले, समजायला पाहिजे आता बऱ्यापैकी आमची वाटचाल चालू आहे. दृष्टी कमी झाली, नजर ऐकायला कमी यायला लागलं बरं का. असं म्हणतात, माणूस जसा म्हातारा होतो ना तसा श्रीमंत होत जातो. केसात चांदी, दातात सोनं, हाडांमध्ये स्टील, अजून बरच कुठे कुठे काय काय असतंय ना. असो, चला हरकत नाही. महत्वाचा विषय काय की माणूस जसा जसा वयाने मोठा होत जातो ना तसा तसा ज्येष्ठ नागरिक आपोआप होतो. काही करावं लागतंय का? नाही. काय झालं माहितीये का मौली? मागे बघा ते स्कीम आली होती महिलांसाठी. महिलांसाठीच नाही, मला तरी वाटतं सगळ्याच वृद्ध माणसांसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी काहीतरी वयाची मर्यादा होती 60 पेक्षा जास्त, आणि त्यांना तिकीट फुकट. म्हणजे बसचा प्रवास, ट्रेनचा प्रवास, असं काहीतरी होतं ना 60 पेक्षा जास्त वय असलेल्यांना. बरोबर ना? तुम्हाला काही माहिती असेल तर मला माहिती देत चला बरं का. तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन. तर काय झालं, एका आईचं वय काहीतरी 55 का त्यापेक्षा काहीतरी कमी होतं, पण तिला नेहमी बहिणीकडे जायला लागायचं, मुलीकडे जायला लागायचं, भावांकडे जायला लागायचं, आणि सगळा प्रवास बसचा टोटल. मग तिने काय केलं, तिचे ते पेपर घेतले, सगळ्यांनी गावातल्या एका कार्यकर्त्याकडे गेले. गावात काही असे कार्यकर्ते असतात बरं का. आणि त्या कार्यकर्त्याकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं, बा लेका, हे बघ, असं असं पेपर आहेत माझं, पण याच्यामध्ये ना मला वय थोडा वाढून पाहिजे. किती? मला तिकीट फुकट भेटला पाहिजे, एवढा असा वय वाढवून दे मला बरं का. त्याने पण काही म्हणजे थोडं काही हे नाही केलं, कंजूशी नाही केली, डायरेक्ट 62 करून दिला त्यांनी. काय केलं असेल ते केलं असेल, त्याचं त्याला माहिती. असतात असे काही बरं का. आता त्यालाही वाटलं पुण्याचं काम आहे, आजीचे पैसे वाचतायत, आजीला नेहमी फिरता येईल, कधी मुलीकडे, कधी भावाकडे, कधी बहिणीकडे, कधी इकडे कधी तिकडे जाता येईल. तिलाही आनंद वाटला. पण नंतर काय झालं, नेमका ते लाडक्या बहिणीची योजना आहे, त्याला पण काहीतरी वय मर्यादा होती वाटतंय ना. परत त्या आजीने सगळे पेपर घेतले आणि त्याच दादाकडे गेले. बा लेका, आता कमी करता येते का बघ जरा, 1500 आली पाहिजे. महत्वाचा विषय काय माहितीये का, तुमचं पेपर मध्ये तिकडे खाडाखोड कराल, तिकडे करता येईल का खाडाखोड? काय दिलं तर खाडाखोड करता येईल बरं? किती दिले तर खाडाखोड करता येईल? ऐका, वृद्ध व्हावं असं कोणालाही वाटत नाही, पण ती अवस्था आपोआप माणसाला प्राप्त होते, आपोआप प्राप्त होते. इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणाला हवं आहे बरं? दुःख व्हावं असं कोणाला वाटतंय? दुःख असावं असं कोणाला वाटतंय? प्रत्येक माणूस जो धावपळ करतो ना, प्रत्येक माणूस जो धडपड करतो ना, तो सुखासाठी करतोय, दुःखासाठी तुम्हीही नाही आणि मीही नाही, कोणीही नाही. आम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे असतो ना, तेव्हा तेव्हा देवाला प्रार्थना करत असतो, सुख दे देवा, सुखासाठीच प्रार्थना करत असतो. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. जे तुम्हाला आवडतंय ना ते इतरांना द्या, याला धर्म म्हणतात. सोप आहे ना? जे तुम्हाला आवडतंय ना ते इतरांना द्या, त्याला धर्म म्हणतात. तुम्हाला दुःख आवडत नाही ना, मग तुम्ही दुसऱ्याला दुःख देणं तुमचा अधिकार नाही. जर तुम्ही दुसऱ्याला दुःख देत असाल तर त्याला अधर्म म्हणतात त्याला. आणि अधर्म जर घडला तर असं म्हणतात, पापाचे फळ ते दुःख. पाप कार्य जर घडलं, पाप कर्म जर घडली तर दुःखच भोगावं लागतंय.
कोणालाही चुकत नाही, कोणालाही चुकत नाही. ते पण जाऊ द्या, चला सगळं. या ठिकाणी मरावंसं कोणाला वाटतंय बरं? जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतात तेव्हा तेव्हा फक्त देवाला सांगतात, देवा एकदाच आम्ही मेलो पाहिजे, बस मृत्यू दे. एखादा खोटमध्ये जरी पडलं किंवा एखादी खोटमध्ये जरी पडली, 4-6 महिने जरी सेवा करायची आली किंवा किती जरी काही झालं तरी परत परत सांगतात, अरे दवाखान्यात न्या मला, डॉक्टर उपचार करा मला, गोळ्या द्या मला, औषधं द्या, मला जगायचं आहे. आम्हाला जर मृत्यू आवडत नाही ना, आम्हाला जर जगणं आवडतंय ना, तर आम्ही सुद्धा इतरांना जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जगवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जगा, इतरांनाही जगू द्या. याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. अजून धर्माची व्याख्या सांगू का? इथे बसलेल्यांपैकी आपली निंदा कोणीतरी करावी असं कोणाला आवडतंय? आपली निंदा कोणीतरी करावी. तुमच्या जवळ एखादी बाई आली आणि सुरुवात केली, एक नंबर डांबरड बाई असतो, अख्ख्या गावामध्ये अख्ख्या आळीमध्ये जर बाई असेल, अख्ख्या सोसायटीमध्ये जर अशी जर कोणी सुरुवात केली, चांगलं वाटेल का? तिला लगेच सांगू, हे बाई मी बाहेर जायला निघले, आता लॉक करून चालले, तुला आतमध्ये थांबायचं का बाहेर जायचंय? थांबणार नाही, तिला थांबवणार नाही. बसायचं लांब गेलं, चहा पाण्याचं लांब गेलं, तिला थांबवू पण देणार नाहीत आपण. आम्हाला आमची निंदा कोणी केलेली आवडत नाही ना, मग कोणाची निंदा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी बरं? अहो, जीवनाचं जे सूत्र आहे ते आपल्या जवळ आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. भगवंताने जे जीवन दिलंय ना, जे आयुष्य दिलंय ना, ते आयुष्य परत मिळणार नाही आणि परत हा नरदेह मिळणार नाही. जर आपल्या आयुष्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे तर आपण स्वतःला शोधलं पाहिजे, मी काय करतोय, चांगलं का वाईट, चांगलं का वाईट. माणूस स्वतःकडे पाहून जास्त दुःखी आहे की इतरांकडे पाहून जास्त दुःखी आहे? एकाचं पोट दुखायला लागलं हो, एक्सरे केला, सोनोग्राफी केली, सिटी स्कॅन केलं, MRI केलं, अजून अख्खा मशीन मध्ये टाकलं त्याला, पण कुठे काही दिसलं नाही. शेवटी ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी विचारलं, नेमकं हे पोट दुखायला लागलं कधीपासून? तेव्हा त्याने सांगितलं, बाजूला 4 चाकी जिथून आली ना तिथून माझ्या पोटामध्ये दुखायला लागले. आता ही पोटदुखी जी आहे ती कुठल्या भिंगामध्ये, कॅमेऱ्यामध्ये, कुठल्या मशीन मध्ये दिसेल का? उपाय काय तिच्यावर? तिच्यावर उपाय काय? आणि दुसरा एक माणसाला आजार आहे, कसं तरीच होते. हा पण एक आजार आहे बरं का. जेव्हा तो जातोय ना एखादा, किंवा ती जाते ना एखादी डॉक्टरांकडे, डॉक्टरांना सांगते ना, मला ना बऱ्याच दिवस झालं कसं तरीच होतंय, तो पण डोक्याला हात लावतो डॉक्टर पण, अरे मी एवढा अभ्यास केला पण या आजाराचं कधी काही ऐकलंच नाही, काही वाचलंच नाही बरं का. शेवटी ऐकून घेतो आणि मग सांगतो, माझ्याकडे कशा तरीच इंजेक्शन नाहीयेत, माझ्याकडे कशा तरीच गोळ्या पण नाहीयेत आणि कशी तरी औषधं पण नाहीत, आणि मी कसा तरीच डॉक्टर पण नाही बरं का. बरं मग यांना कसं तरीच कधीपासून व्हायला लागलं? जेव्हा शेजाऱ्यांचा बंगला तयार झाला, त्यांची वास्तुशांती झाली आणि हे अशांत झाले. त्यांची शांती झाली पण तिथून हे अशांत झाले ना. माणूस स्वतःकडे पाहून कमी, इतरांकडे पाहून जास्त दुःखी आहे, जास्त दुःखी आहे. संत म्हणतात, पहावे आपणासी आपण तया म्हणावं आत्मज्ञान. ते आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाला आठवलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का. जे आम्हाला आवडतंय ना ते आम्हाला इतरांना देता आलं पाहिजे, त्याला धर्म म्हणतात. जगाला प्रेम अर्पावे याला धर्म म्हणतात. आम्हाला जर जगणं आवडतंय तर इतरांनाही आम्ही जगू दिलं पाहिजे, याला धर्म म्हणतात. आम्हाला जर सुख आवडतंय तर आम्ही सुखी होता होता इतरांच्या सुखाचा विचार आम्ही केला पाहिजे, याला धर्म म्हणतात. आम्हाला जर आमची स्वतःची निंदा आवडत नाही तर आम्ही सुद्धा कुणाची निंदा करू नये, याला धर्म म्हणतात. भुकेल्याची भूक जाणणं याला धर्म म्हणतात, तहानल्याची तहान जाणणं याला धर्म म्हणतात, ज्याला गरज आहे त्याला मदत करणं याला धर्म म्हणतात. खऱ्या अर्थानं आज कितीतरी मार्केटमध्ये, कितीतरी बाजारामध्ये अशी मुलं आम्हाला पाहायला मिळतात
की ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाहीये, रखरख